सोशल मीडियाच्या दुनियेत हजारो फॉलोअर्स, चेहऱ्यावर सतत असणारं हसू आणि आपल्या अस्सल गावरान अंदाजाने लाखो प्रेक्षकांना भुरळ घालणारी सोलापूरची रील स्टार रोहिणी पाराध्य. काय म्हणायचं हॉटेल ग्रामपंचायतच्या सर्व आणि मालकीनबाई कामात आहे आपण सगळ्यांनीच तिला रील्सच्या माध्यमातून भरपूर प्रेम दिलं, पण स्क्रीनवर सतत हसणाऱ्या या चेहऱ्याच्या मागे एक असं दुःख लपलं होतं ज्याची कोणीच कल्पनाही केली नव्हती. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात राहणाऱ्या रोहिणीने तिचे पती निलेश पाराध्य यांच्यासोबत मिळून ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत सुरू केले होते. रोहिणीच्या सोशल मीडियावरील लोकप्रियतेमुळे या हॉटेलला प्रचंड प्रतिसाद मिळाला. व्यवसाय इतका वाढला की त्यांनी हॉटेलच्या नवीन शाखा देखील सुरू केल्या. एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास यशाच्या शिखराकडे जात होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं असं वाटत असतानाच पडद्यामागे परिस्थिती बदलत होती. व्यवसायाचा वाढता व्याप, नवीन शाखांचे व्यवस्थापन आणि आर्थिक गणिते जुळवताना रोहिणी आणि तिच्या पतीची मोठी ओढाताण होत होती. याच वाढत्या व्यापावरून आणि हॉटेल उघडण्याच्या कारणावरून गेल्या काही दिवसापासून पती पत्नीमध्ये वाद आणि मतभेद सुरू होते. व्यवसायाच्या याच प्रचंड मानसिक आणि आर्थिक ताणातून रोहिणीने तिच्याच हॉटेलमध्ये टोकाचे पाऊल उचलले आणि या जगाचा निरोप घेतला. या घटनेनंतरनं संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आणि सोशल मीडिया विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवेढा पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार व्यवसायाचा ताण आणि कौटुंबिक वादातूनच तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. हां, प्रचिती झालं तर चांगलं चाललं होतं खात्याती करून, म्हणून आम्ही जात नव्हतो. मी शेताकडे जायचो, सोडून एक एकर शेत आहे माझं. मग ती जायचो यायचो, मी जात नव्हतो येत नव्हतो. आता काय अचानक झाली ही माहितीच नाही. मित्रांनो, रोहिणीच्या जाण्याने एक गोष्ट समोर आली आहे, ती म्हणजे सोशल मीडियावरील चकाचक आयुष्य आणि वास्तव यात खूप फरक असतो. यश, पैसा यापेक्षा मानवी आयुष्य आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचे आहे. मनात कोणताही ताण असेल तर जवळच्या व्यक्तींशी व्यक्त व्हा. रील स्टार रोहिणी पाराध्य हिच्या आत्म्यात शांती लाभो हीच प्रार्थना. ही रील तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन माहितीसाठी आत्ताच फॉलो आणि सबस्क्राईब करा. अटक मटक.